नमस्कार, मी जयरामपुरी ॲग्रोवन बातमीपत्रात आपलं स्वागत। आज आपण अर्जुन बुंधे यांच्या गुलाब शेतीची यशोगाथा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर दैनिक ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन झाल्याचं वृत्तही पाहायचंय। तसंच कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत ॲग्रो एक्सप्रेसमध्ये। चला तर मग सफर करूया ॲग्रोवनची। वाशिम जिल्ह्यातल्या कोंडाळा झांबरेंच्या अर्जुन बुधेंकडे 16 एकर शेती आहे। या शेतात ते वेगवेगळे प्रयोग करतात। कोरडवाहू पिकांबरोबर कापूस, ऊस, हळद यासारखी नगदी पिकं सुद्धा ते घेतात। पण वर्षभर पैसे देणारं नगदी पीक त्यांना घ्यायचं होतं। यासाठी त्यांनी गुलाबाची निवड केली। 10 गुंठ्यातल्या गुलाबाच्या पिकापासून त्यांना वार्षिक 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। त्याचबरोबर फुलांपासून दररोज नफा मिळतोय। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या कोंडाळा झांबरे गावी जाणार आहोत। वाशिम पासून 10 किलोमीटर अंतरावर कोंडाळा झांबरे गाव आहे। या गावात अर्जुन बुंधेंकडे 16 एकर शेती आहे। गेल्या 4 वर्षांपासून त्यांनी शेतीत वेगवेगळ्या पिकांची लागवड सुरू केली आहे। आज त्यांच्याकडे कोरडवाहू आणि बागायती पिकं आहेत। यामध्ये ऊस, कापूस, हळदीपासून गुलाबाच्या पिकांचा समावेश आहे। पर्यंत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी, पंचायत या कार्यरत होतो। 2008 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवेच्या काळातही मला शेतीचा खूप व्यवसाय बनवून छंद होता आणि त्या माध्यमातून मी शेतीकडे लहानपणापासूनच वळलेलो आहो। माझ्याकडे एकूण 16 एकर जमीन आहे। त्यामध्ये जवळपास 16 एकर कोरडवाहू होती। 6 एकरामध्ये शेततळं घेतल्यानंतर त्याला 100 बाय 100च्या ऐवजी 150 बाय 150चं आणि 15 फूट खोल करून 10 एकराला पाणी मिळेल अशा पद्धतीचं शेततळं केलं। तेही पाण्याखाली आणलं। त्याच्यानंतर 10 एकर शेती ही कोरडवाहू विकत घेतली। त्याच्यामध्ये एक शेततळं आणि एक बोरवेल घेतली आणि त्याच्यावरून आज 10 एकर बागायत करतो। निवृत्तीनंतर बुंधेंनी आपल्या मुलाच्या मदतीनं शेतीत नवनवीन पिकांची लागवड सुरू केली। यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या मदतीनं एक शेततळं देखील घेतलं। बागायती पिकांपासून त्यांना वर्षात ठराविक दिवसांना उत्पन्न मिळत होतं। अशा वेळी रोजच्या खर्चासाठी उत्पन्न देणारं एखादं पीक असावं या विचारात ते होते। दररोज पैसे मिळवून देण्यासाठी फुलशेतीचा विचार त्यांनी केला। यामध्ये त्यांनी गुलाबाची निवड केली। एकच पीक न घेता आपल्या या भागामध्ये साधारणतः सोयाबीनचा पेरा जास्त आहे, परंतु मी सोयाबीन अतिशय कमी पेरतो। तर 10 एकरामध्ये माझा ऊस आहे, हळद आहे, कापूस आहे, त्याच्यानंतर गुलाब आहे आणि हे पिकं जे आहेत हे 12माही पिकं असल्यामुळं साधारणतः वर्षातून 1 किंवा 2 पीक। परंतु मी या व्यवसायाला एक शेतीची आवड म्हणून, छंद म्हणून गुलाबाची शेती 10 गुंठे 20 वर्षापासून सुरू केलेली आहे। त्यामधून कधी 20 गुंठे, कधी 10 गुंठे अशा पद्धतीची फुलशेती करतो। तर मी हे साधारणतः पुण्यामधून गुलाबाची रोपं आणतो आणि 10 गुंठ्यामध्ये साधारणतः 1000 रोप साधारणतः 5 फूट बाय 3 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे। गुलाबाची लागवड करण्यासाठी त्यांनी पुण्याहून ग्लॅडिएटर जातीच्या रोपांची मागणी केली। 10 गुंठ्यात त्यांनी 1000 रोपांची लागवड केली आहे। रोप लागवडीसाठी 1.5 फूट बाय 1.5 फुटांचे खड्डे खोदले। यामध्ये 1 ट्रॉली शेणखत टाकलं। तर लागवडीनंतर 15 दिवसांनी 1 पोतं DAP, 1 पोतं सिंगल सुपर फॉस्फेट दिलं। लागवडीनंतर काही महिन्यात त्यांना फुलाचं उत्पादन सुरू झालं। यासाठी त्यांना वर्षभरात 30,000 रुपये खर्च आला। लग्न कार्यामध्ये या फुलाची किंमत साधारणतः 500 रुपये शेकडा या पद्धतीने विकल्या जातात। स्लॅग सीझनमध्ये 1 रुपया 1.5 रुपया फुल विकल्या जाते। एका झाडाला एका वेळेला साधारणतः 10 ते 15 फुलं येतात। एका फुलाची किंमत 1 रुपया जरी म्हटलं तरी साधारणतः एका महिन्याला 30 फुलं जरी आपण काढले तर 365 दिवसाचे 365 रुपये एका झाडापासून मिळतात। स्लॅग सीझनमध्ये जरी 2 पैसे नुकसान झालं, परंतु सीझनमध्ये, लग्न सराईमध्ये याचा शेतकऱ्यांना अतिशय फायदा मिळतो। कारण त्याचा जो
मूळ किंमत जी आहे ₹1 ₹1.5 ऐवजी ₹5 ₹7 फूल विकल्या जाते। त्याच्यामुळं हा एक धंदा शेतीला पूरक म्हणून आणि आपला जो खिसा आहे तो नेहमी भरलेला राहतो। या माध्यमातून आपला जो किरकोळ खर्च आहे, पेट्रोलचा किरकोळ खर्च आणि एक आवड म्हणून याची जी आपल्याला यशोगाथा म्हणून शेतकऱ्यांनी करायला पाहिजे। या फुलशेतीमधून अतिशय चांगलं असं उत्पन्न मिळते। बुंधेंचा फुलशेतीचा उपक्रम चांगलाच फायद्याचा ठरलाय। आज 1000 झाडांपासून त्यांना वर्षभरात किमान 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। त्यापैकी वर्षभरातला खर्च वगळता त्यांना किमान 1.5 ते पावणे 2 लाख रुपयांचा नफा मिळतोय। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा त्यांना चांगला फायदा झालाय। पाणी नसल्यामुळे त्यांना आम्ही आमच्या कृषी विभागामार्फत एक शेततळे दिले। त्या शेततळ्यातून त्यांनी एक बोरवेल खोदली आणि कमी पाण्यावरती ते विविध प्रकारचे पिकं घेतात। त्यामध्ये त्यांनी 10 गुंठे गुलाब शेती केलेली आहे। गुलाब शेतीला लागणारी तांत्रिक माहिती ते आमच्याकडून घेतात, आमच्या सल्ल्याप्रमाणे करतात। अर्जुन बुंधेंना त्यांच्या कामात त्यांच्या मुलाची चांगली साथ मिळतेय। वडिलांच्या साथीनं प्रशांत यांनी देखील शेतीत नवनवी पिकं घ्यायला प्राधान्य दिलंय। मी पहिले पारंपरिक शेती करत होतो, वडील सर्व्हिसला असल्यामुळे, आणि आता वडीलच्या निवृत्तीमुळे नंतर आम्ही गुलाब शेती, कपासी वगैरे असे वेगवेगळे हे करतो, पिकं वगैरे घेतो, ऊस वगैरे, हळद वगैरे। त्याच्यात आम्ही एक गुलाबाचं 10 गुंठेचं एक क्षेत्र निवडलं आणि 5 वर्षापासून म्हणजे 5 वर्ष एक वेळेस लावल्यानंतर 5 वर्ष गुलाब चालवतो आम्ही। आणि बाकीच्याही लोकांनी गुलाब म्हणजे गुलाबासाठी शेती ही निवडावी। फुल शेती केल्यानंतर बराचसा फायदा होते आम्हाला। एका वर्षामध्ये या 10 गुंठ्यामध्ये 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळते। शेतीची आवड असली तर सगळं काही शक्य होतं। त्यासाठी शेतीची आवड असायला पाहिजे। बुंधेंच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती शेतात आवडीनं कष्ट करते। कष्ट केले तर शेतीतून चित्र पालटू शकतं, असा बुंधे यांचा अनुभव आहे। एकदा सोयाबीन पेरलं किंवा हरभरा पेरला की वर्षभर लग्न कार्य करायचे। त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतामध्ये दिवस रात्र जर राबवलं तर मला समज की त्याचा जो आनंद मिळतो तो जगावेगळा मिळते। नाहीतर मग शेतकरी आजची परिस्थिती दारू पिऊन धुंद राहतात। त्या दारू पिऊन धुंद राहण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राबवून जर त्याच्यामध्ये गुंग राहिलं तर हा आनंद जगावेगळा मिळतो। म्हणून माझ्या माहितीप्रमाणे फुलशेती ही आपल्या आवडीनिवडीप्रमाणे जर प्रत्येकाने जर ज्याच्याकडे सिंचन विभागाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, तर त्या पाण्याच्या व्यवस्थेमधून जर आपण अशी पिकं घेतले तर आपल्याला अतिशय त्याच्यापासून उत्पन्नाचा फायदा जास्त मिळतो। इतर पिकापेक्षा आपण विविध पिकं घेतले पाहिजे आणि त्यामधून आपल्याला मार्केट ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी फुलं नेले पाहिजे। बुंधेंना त्यांच्या सगळ्या कामात कुटुंबातल्या प्रत्येकाची चांगली साथ मिळतीये। आज ते फुलांची विक्री वाशिम, अमरावती आणि अकोल्यातल्या बाजारपेठेतही करतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मुलीनं सुद्धा फुल शेतीला सुरुवात केली आहे। काहीतरी प्रत्येक याच्यामध्ये त्यांची वेगळी व्हरायटी असते आणि त्यांची शेती पाहून मलाही खूप मनापासून वाटतं की सगळ्यांनी असं काहीतरी पारंपरिक शेती न करता वेगवेगळ्या प्रकारची शेती करायला पाहिजे। त्यांची गुलाबाची शेती ही जवळपास ते 10 वर्षापासून गुलाबाची शेती करतात आणि त्यांची शेती पाहून मीही माझ्या घराजवळ छोटीशी जागा आहे त्याच्यामध्ये गुलाबाची शेती केलेली आहे। गुलाब झाडे लावलेले आहेत आणि गुलाब म्हणजे असं आहे की रोजचा पैसा देणारं हे फुलांचं, रोज फुलं विकायची आणि पैसा घेऊन यायचा, रोजच खिसा भरलेला राहतो असंच समजा। शेती तोट्यात जाते अशी ओरड करण्यापेक्षा मागणीनुसार वेगवेगळ्या पिकांचं नियोजन केलं तर शेती कशी फायद्यात येऊ शकते याचं चांगलं उदाहरण बुंधेंनी घालून दिलंय। विदर्भातल्या शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या क्षेत्रात फुलशेतीचे प्रयोग केले तर ते नक्की फायद्याचे ठरतील असं बुंधेंच्या उदाहरणावरून दिसतंय। गजानन भोयर, साम मराठी, वाशिम। अमरावती इथल्या प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्रानं मुळकूज रोगप्रतिकारक वाण विकसित केलंय। अखिल भारतीय सोयाबीन अनुसंधान योजनेअंतर्गत वाण विकसित करण्यात आले। येत्या हंगामात शेतकऱ्यांना वाण उपलब्ध होणार असल्यानं सोयाबीन उत्पादनात वाढ होणार आहे। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अमरावती इथं प्रादेशिक संशोधन केंद्र आहे। नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत संशोधन केंद्राचा सुमारे 151 हेक्टरचा परिसर आहे। केंद्राच्या एकूण परिसरापैकी 120 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे। केंद्रानं काही वर्षांपूर्वी TAMS 9821 आणि TAMS 38 हे 2 वाण विकसित केलेत।
विदर्भात कापसानंतर सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मात्र कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हैराण झालाय. सोयाबीन उत्पादकता वाढवण्यासोबतच कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान इथल्या तज्ज्ञांनी पेललंय. यावर्षी पावसाचा खंड पडल्यानं सोयाबीनवर मुळकूजचा प्रादुर्भाव झाला होता. एकट्या अमरावती जिल्ह्यात 4,500 हेक्टर क्षेत्र मुळकूजमुळे बाधित झालं. त्याची दखल घेत मुळकूजला प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यात आलंय. तर या विभागात NRC 37 हा या वाणाचा ब्रीडर सीड प्रोडक्शन प्रोग्राम 10 हेक्टर एरियावर घेण्यात आलेला आहे. आणि या वाणाची विशेषता ही आहे की याला तुम्ही पहा, याला ज्या शेंगा लागतात ह्या अशा गुचक्याच्या स्वरूपात लागतात. आणि हा ब्रीडर सीड प्रोडक्शन प्रोग्राम असून ही संपूर्ण पेरणी जी आहे ही ट्रॅक्टरनी करण्यात आलेली आहे. इव्हन पेरणीच नाही तर या प्लॉटवर डवरनीसुद्धा ही यांत्रिक पद्धतीने करण्यात आली आहे. म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने डवरणी करण्यात आलेली आहे. या प्लॉटवर एक बीडीसाईडचं स्प्रेइंग म्हणजे इमॅझिथायपरचं एक फवारणी करण्यात आलेली होती. तसेच एक इन्सेक्टिसाईडचा स्प्रेसुद्धा आम्ही या प्लॉटवर घेतलेला आहे. तर ही संपूर्ण पेरणी BBF पद्धतीने म्हणजे रुंद सरी वरंबा पद्धतीने करण्यात आलेली आहे. विविध चाचण्यांमध्ये वाण यशस्वी झालंय. येत्या हंगामात शेतकऱ्यांना वाण उपलब्ध होणार आहे. तसंच उत्पादन आणि कीड रोगाला प्रतिकारक्षम अशा नव्या सोयाबीन वाणाच्या चाचण्या केंद्रानं घेतल्यात. सोयाबीनचं नवं वाण देखील येत्या 2 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. विनोद इंगोले, साम मराठी, अमरावती. कोरडवाहू शेतकऱ्यांचं मुख्य नगदी पीक असलेल्या कापसावर सध्या कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. कापसाचं कीड रोग व्यवस्थापन वेळीच केलं तर त्याचा उत्पादन वाढण्यास आणि नुकसान टाळण्यास नक्कीच फायदा होईल. आज आपण वाशिमच्या कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर BD गीते यांच्याकडून कापसावरील कीड रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती जाणून घेऊयात. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश जिथे समाधानकारक पाऊस झालाय तिथे कापसाचं पीक जोमानं वाढतंय. यंदा मराठवाडा आणि खानदेशाच्या तुलनेत विदर्भात समाधानकारक पाऊस झालाय. अनेक ठिकाणी कापसाच्या वेचणीला सुरुवात झालीय. अशात अवेळी पाऊस, धुकं, ढगाळ हवामान याचा कापूस पिकावर परिणाम होऊ लागलाय. कपाशी या पिकाची वाढ चांगली झालेली आहे. हे पीक सध्या बोंडे भरणे, बोंडे पक्व होणे तसेच काही ठिकाणी फुले व पाती अवस्थेमध्ये आहे. सध्याच्या परिस्थितीमधील ढगाळ वातावरण, धुकं येण्याचे चान्सेस तसेच जमिनीमधील कमी ओलावा इत्यादी कारणांनी फुलगळ, पातेगळ तसेच कवळे बोंड खाली गळून कपाशी पिकाचं नुकसान होऊ शकते. तसंच या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळं या कपाशी पिकावर वेगवेगळ्या किडींचा तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढून त्यापासून या पिकाचं नुकसान होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे अनेक पिकांवर परिणाम झालाय. कापूसही त्याला अपवाद नाहीये. ज्या ठिकाणी कापसातलं सोयाबीन निघालं असेल तिथे शेतकऱ्यांनी शक्य झाल्यास कापसाला पाणी द्यावं. कपाशीमधील सोयाबीनचं पीक काढल्यानंतर त्यामध्ये वखरवाळी करावी व सऱ्या पाडून त्याद्वारे पाणी द्यावं. यामुळे जमिनीमध्ये ओलावा जास्त दिवस राहील व पाते आणि फुलं जे नवीन लागत आहेत त्याची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढेल. यानंतर कपाशी पिकावर महत्त्वाचा जो काही रोग आहे किंवा विकृती आहे तो म्हणजे लाल्या. तर हा लाल्या वेगवेगळ्या कारणांनी कपाशी पिकावर येत असतो. त्यामध्ये नत्राची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता तसंच तुडतुडे आणि पांढरी माशी याचा प्रादुर्भाव तसेच जमिनीमध्ये कमी ओलावा असणे इत्यादी कारणाने या लाल्याचं प्रमाण वाढते. कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झाला असला तर त्यावर 200 ग्रॅम युरिया, 400 ग्रॅम पोटॅशियम सल्फेट 10 लिटर पाण्यातून फवारा. तर तुडतुडे आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी मिथिल पॅरोथिऑन किंवा डायमेथोएटची फवारणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कपाशी पिकावर अणुजीवी करपा या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामुळे पानांवर प्रथम तेलकट डाग दिसतात. हे डाग नंतर काळे पडतात. हे डाग बोंडावर सुद्धा आढळून येतात. यामुळे बोंडाची वाढ बरोबर होत नाही. हे बोंडे बरोबर फुटत नाहीत व उत्पादनामध्ये घट येऊ शकते. तर या अणुजीवी करपा या रोगाचं प्रमाण जर या पिकावर आढळून आलं तर त्या ठिकाणी कॉपर ऑक्झी क्लोराईड आणि स्ट्रेप्टोमायसिन या 2 बुरशीनाशकांची कंबाईन फवारणी करावी. कापसावर पानावरील ठिपके आणि दहिया रोगाच्या प्रादुर्भावामुळे बोंड किंवा पात्याची गळती होते. त्यावर मँकोझेब किंवा कार्बेंडाझिम 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. कपाशीच्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे. याला बोंड्या सुद्धा चांगल्या लागलेल्या आहेत. काही ठिकाणी वाना परतवे
कपाशीच्या पिकाची वेचणी सुद्धा सुरू झालेली आहे। या वेचणीच्या दृष्टीनं काही काळजी घेणं आवश्यक आहे। यामध्ये वेचणी करताना पिवळट रंगाचा कापूस, किडका तसेच असा खराब कापूस हा वेगळा वेचावा, चांगला कापूस वेगळा वेचावा, जेणेकरून त्या चांगल्या कापसाला चांगल्या प्रकारचा भाव भेटून शेतकऱ्यांना फायदा भेटू शकतो। गतवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा प्रतिकूल हवामानाचा फटका कापसाच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे। अशा वेळी शेतकऱ्यांनी जागरूक राहून तज्ञांच्या सल्ल्यानं योग्य मार्गदर्शन घेतल्यास कापूस उत्पादनातील घट रोखता येईल। पर्यायानं कापसाचं उत्पादन वाढेल, म्हणजेच नफ्याचं प्रमाण वाढण्यास मदत होईल। गजानन भोयर, साम मराठी, वाशिम। दैनिक अॅग्रोवनच्या दिवाळी अंकाचं काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालं। यंदाचं वर्ष यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांना अभिप्रेत असलेल्या शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विषयाला हा अंक वाहिला असल्याचं संपादक आदिनाथ चव्हाण यांनी सांगितलं। महाराष्ट्रात सहकार क्षेत्र आणि कृषी उद्योजकता बहरली, तर हा मुद्दा लक्षात घेऊन यावर्षीचा अॅग्रोवनचा दिवाळी अंक कृषी उद्योजकता या विषयाला वाहिलेला आहे। याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील 15 यशस्वी कृषी उद्योजकांच्या यशकथा आपण या अॅग्रोवनच्या अंकामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या झालेल्या लोकांच्या यशकथा आहेत। उद्देश असा आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी आता फक्त शेतीतल्या उत्पादनावर अवलंबून न राहता त्याच्या पलीकडे जाऊन प्रक्रिया उद्योग असतील किंवा पूरक उद्योग असतील याच्यामध्ये पडावं आणि उद्योजकतेमध्येच अधिक पुढचं करिअर करावं, हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश होता आणि त्या अंगाने या अंकाचं पूर्ण जे नियोजन आहे ते त्याच पद्धतीने केलेलं आहे। यानंतर अॅग्रोवनमध्ये शेवटी जाता जाता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी, अर्थात अॅग्रो एक्सप्रेस।